आपल्याकडे लय गोळ्या आहेत. कोणाला पाहिजे? हे बघा, खूप आहेत हे बघा. पण म्हणजे सगळ्या अशा औषधाच्या गोळ्या असं नाही आहेत. पण आता बघ, हे बघ, हे क्रीम आहे, हे क्रीम. हे आहे माझं धणे जिऱ्याचं पाणी, जे मी रोज पिते गरम. ही भाजी आहे, ही भाकरी आहे, राजगिऱ्याची भाकरी खाते मी. घ्यायला पाहिजे तसं. हे कंकोळ आहे, कोणाचा तुझा घसा खराब झाला असेल तर. पण आता तिचे ते 2 बास्केट्स मला दिसत आहेत. खूप मला उत्सुकता लागली त्याच्यामध्ये काय आपण संपलेले डबे तिकडे बघ, तिकडे संपलेले डबे आहेत. कारण मी कितीही उडत असले ना तरी मी माझं जेवण 11 11:30 जेवते. म्हणजे मला कुठलंही जेवण त्यांच्यातलं असं बोलवणार नाही. पण बघ, याच्यामध्ये सगळं A to Z सगळं दिसतंय मला. हो, हे बघ, ही एक तर सेटवर न्यायची बॅग आहे. याच्यामध्ये एक परफ्यूम असतं, दाखवते. ह्याच्यामध्ये एक परफ्यूम असतं, स्क्रिप्ट्स असतात, एक आपला ब्लू टी असतो, हे परफ्यूम असतं, हे स्क्रिप्ट्स आहेत, स्क्रिप्ट अजून आहेत तिकडे. एक वाचायला एक पुस्तक असतं. सध्या मी आता विश्वामित्र सिंड्रोम पंकज भोसलेंचं वाचते. अप्रतिम पुस्तक आहे. वाचणाऱ्यांनी प्लीज वाचायला सुरुवात करा. दिवसाला 5 पानं वाचली तरी पण मी वाचायचा प्रयत्न करते. त्यानंतर हे एक वेगळं आहे काहीतरी. हे आहे माझं धणे जिऱ्याचं पाणी, जे मी रोज पिते गरम. आणि हे ॲपल सायडर व्हिनेगर आहे. कशासाठी यूज करते? हे जेवणानंतर तुमच्या पचनासाठी. येस, हे एक स्प्रे सनस्क्रीन आहे. आणि हा संध्याकाळचा डबा आहे. हे बघ, ही भाजी आहे, ही भाकरी आहे, राजगिऱ्याची भाकरी खाते मी. आणि दही तिकडे आहे. आणि हे कोणाला पाहिजे का? आपल्याकडे लय गोळ्या आहेत. कोणाला पाहिजे? हे बघा, खूप आहेत हे बघा. पण म्हणजे सगळ्या अशा औषधाच्या गोळ्या असं नाही आहेत. पण आता बघ, हे बघ, हे क्रीम आहे, हे क्रीम. व्हायटमिन्स आहेत. कारण ती घ्यायला पाहिजे तसं. हे कंकोळ आहे, कोणाचा तुझा घसा खराब झाला असेल तर. आणि बस. आणि ती ज्वेलरीचा डब्बा आहे. त्याच्यामध्ये सगळी ज्वेलरी आहे, जी अक्षरशः एक एक दुकान पालथं घालून मी क्रॉफर्डवरनं घेतलेली आहे. आणि आपण जेव्हा असं म्हणतो ना की एखादं कॅरेक्टर लोकांना आवडतंय, तर ते आवडण्यासाठी तुम्ही किती कष्ट घेतलेत हेही तितकंच महत्त्वाचं असतं. त्यामुळे ह्या लूकवर मी सुद्धा तितकी मेहनत घेतलेली आहे. जशी डिझायनरनी घेतली आहे, तशी प्रोड्युसरनी घेतली आहे, तशी मी सुद्धा मेहनत घेतलेली आहे. अदितीच ते कॅरेक्टर साकारते, असं टच लागतो तू. थँक्यू सो मच. आणि हे फूल आहे ना, ही फूल वेगवेगळ्या रंगाची फूल आहेत. सो मज्जा येते गं. म्हणजे मी 10च दिवस काम करते टेलिव्हिजनचं, कारण खूप व्याप आहेत घरी. मला असं वाटतं आत्ता एक आई म्हणून, एक माणूस म्हणून आत्ता मला माझा वेळ घ्यायची गरज आहे. त्यामुळे जर मी टेलिव्हिजनवर लीड केलं तर माझे 28 दिवस स्ट्रेट जातील. आणि मला असं वाटतं मुलाकडे आत्ता लक्ष द्यायला पाहिजे थोडंसं. उमेदीचं वय आहे, आत्ता 4थीत आहे. आणि आत्ता त्यांच्यापेक्षा माझी गरज जास्त आहे, कारण मला परत हे आई पण ह्या वयातलं अनुभवता येणार नाही आहे. सो आय जस्ट वॉन्ट टू एन्जॉय. मी 10च्या वर दिवस लागले तर त्याच्या शाळेच्या प्रमाणे शूटिंग ॲडजस्ट करते आणि निघून जाते. सो सुदैवाने हे करायची आत्ता मुभा मला आहे, तेवढा से आहे. त्याबद्दल मी खरंच स्वामींचे, बाप्पाचे आभार मानते. आणि अर्थात तुमच्यासारखं प्रेम करणारे सगळी पत्रकार मंडळी आहेत, मीडियातली मंडळी आहेत, ज्यांनी नेहमीच माझ्यावर प्रेम केलेलं आहे. आणि अशीच तू आम्हाला इन्स्पायर करत राहा, कारण का आज नेहमी तुला मी भेटते, नेहमी तू काहीतरी नवीन सांगतेस. आता तू मला तुझ्या फिटनेस आणि हेल्थबद्दल सांगितलंस, तसंही एक बास्केट दाखवलंस आणि तू बुकही दाखवलीस. त्याच्यामधून असं की हां, रोज 5 पानं का होईना. हे बघ, मी वाचली ना तर माझ्या मुलाला ती वाचायची सवय लागेल. मी 5 वाचली तर तो 2 वाचेल ॲटलिस्ट. आणि मधल्या काळात ते वाचन सुटलं होतं. पण मला असं लक्षात आलं की अरे, वाचनाने ना कधी कधी मध्ये काय व्हायचं ते, मी काम करत होते पण मला पर्यायी मराठी शब्द आठवेच ना. म्हणजे मला थोडासा एक ब्लॅकआउट व्हायचं की अरे काय काय काय. मग आता जसं वाचन वाढवलं ना तसं मी अडत नाही बोलताना. तर असं होतच नाही, कारण आपलं मेंदू ऑलवेज चरवण चालू असतं त्याचं. त्यामुळे तुम्ही अडत नाही जेव्हा वाचन करता तेव्हा. ॲक्युरेट सांगितलंस तू. आणि मला तुझं बास्केट खूप आवडलं आहे. आणि ताई टाईम मॅनेजमेंट करते, गाडीमधून येताना मेकअप करते. तो व्हिडिओही आपण लवकरच करूयात. अगं काय होतं माहिती आहे, आर्यन 8 वाजता शाळेत जातो, इथे 8:30चा कॉल टाईम असतो. मी म्हटलं मी 8:30ला नाही येऊ शकत, मी 9 वाजता सेटवर येईन. मग माझे ड्रायव्हर आता जे सिरियलमधनं पण फेमस झालेत, इम्तियाजबाई, तर ते गाडी चालवतात. मी मेकअप आणि हेअर सगळं गाडीतनं करून येते. म्हणजे इकडे मी 9 वाजता आले की 9:05ला मी कपडे घालून रेडी, 9:10पर्यंत मी कपडे घालून रेडी. त्यामुळे बऱ्याचदा त्यांचाही वेळ वाचतो. माझा पहिला फोन कट किंवा क्लोज वगैरे ते लावतात, कारण ताई रेडी असते.
सो मला असं वाटतं वेळेत काम करायचं आणि वेळेत संपवायचं. त्यामुळे ना कलाकारांची तब्येत चांगली लागते. कारण डेली सोपमध्ये ना सकाळी 9 ते कितीही शूटिंग करतात, मला ते पटत नाही. कारण दुसऱ्या दिवशी आपण दिसणार असतो ना आणि आपण फ्रेश दिसणं आवश्यक असतं. त्यामुळे ते वेळेचं बंधन कुठेतरी लागलं पाहिजे असं मला वाटतं. खूप मजा आली अशी बोलून, है ना. अजून मस्त मस्त काहीतरी आपण प्लॅन करूयात इन फ्युचर. पण थँक्यू सो मच. नेहमी आम्हाला इन्स्पायर करतेस त्यामुळे आणि खूप लाड करतेस आमचे. सो थँक्यू सो मच आणि खूप शुभेच्छा तेजस्विनीसाठी. थँक्यू सो मच. असंच प्रेम करत राहा. मला असं वाटतं या प्रेक्षकांमुळे माझी गेली 22-23 वर्ष जे इंडस्ट्रीतलं करिअर आहे, काम आहे, ते चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचतं आहे. सुदैवाने कामही वेगवेगळ्या पद्धतीचं प्रकारचं मिळालं आहे. आज तेजस्विनीवर प्रेम करता आहात, तसंच उद्या आणखीन नवीन कॅरेक्टर जे करेन त्याच्यावरही प्रेम करा. लवकरच निर्मातीच्या रूपात आले तर त्या निर्मातीवरही प्रेम करा. सो थँक्यू सो मच. थँक्यू ताई आणि ऑल द बेस्ट. आपण मॅनिफेस्ट करूया आता, है ना. येस, हा मॅनिफेस्टिंग काउचच समजूया. थँक्यू सो मच.